या ठिकाणी आपण आता दर्शनासाठी निघालेलो आहोत, पण दर्शनाची तर बाहेर आपल्याला प्रसादाची व्यवस्था जी आहे, जर आपल्याला प्रसाद घेऊन जायचा असेल तर या प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी समोरच केलेली आहे काउंटरवर। त्याचप्रमाणे इसमें क्या है, बेसन लड्डू, प्रसाद का लड्डू, याच्यामध्ये प्रसादाचा लाडू या ठिकाणी आहे। आणि इसमें कितना, इसमें आधा किलो, ये कितने का है? 200 रुपया। हा अर्धा किलोचा प्रसाद आहे, हा 200 रुपयाला आहे। आणि हा जो प्रसाद आहे हा ये कितने, हा 50 रुपयाला एक आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी प्रसाद आपण घेऊ शकतो। भगवान का लगा हुआ पैसा है, ये फ्री है। याचा हा प्रसाद जो आहे आपल्याला सगळ्यांना मुफ्त आहे, फक्त लाडू प्रसाद जो आहे तो विकत घ्यावा लागणार आहे। आपण दर्शन करून घेऊ आणि मग प्रसाद घेऊ। या टेंट सिटीच्या समोर जो आपला प्रभू रामांचा पुतळा आहे, आता इथनं आपण आतमध्ये जात आहोत। त्या टेंट सिटी मधनं संपूर्ण फ्रेश झाल्यानंतर आंघोळ झालं, चहा पाणी नाश्ता झालाय, आता आपण जाऊयात दर्शनाला। या टेंट सिटीच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला इथं चहा आणि नाश्त्याची व्यवस्था आहे, परंतु हा चहा नाश्ता जो आहे आपल्याला विकत घ्यावा लागणार आहे। या ठिकाणी आपल्याला नाश्त्याची सोय जी आहे, चहा पाणी नाश्ता, परंतु हा नाश्ता नाही तर आपल्याला विकत घ्यावा लागतंय। आपण या ठिकाणी सोय केलेली आहे, टेंट सिटीच्या बाहेर व्यवस्था आहे, चहा आहे, पाणी आहे, नाश्ता आहे। आणि आपण हे कुठून आले तुम्ही? महाराष्ट्रावरून आला, धामणगावगडी, परतवाडा, चिखलदरावरून आलो। कुठे? अमरावती। अमरावतीचा हा ग्रुप आहे आपल्या बरोबर आणि आता हे सगळेजण दर्शनाला निघाले। तुमचं नाव काय? विशाल रोंदळकर। तुमचं? माझं सीमा आरबट। माझं शुभांगी घाटे। रुंदा रोंदळकर। शुभांगी भक्ती। हे सगळेजण आहेत। हे तुझं नाव काय रे? आर्यन अरबट। आर्यन। हे सगळेजण आता दर्शनाला निघालेले आहेत। जय श्रीराम। जय श्रीराम। या ठिकाणी पोलीस कंट्रोल रूम जे आहे, जर काही अडचणी आले, काही आपल्याला अडचण वाटली तर या ठिकाणी संपर्क करून आपण आपलं या ठिकाणची राहण्याची व्यवस्था, गाडीची व्यवस्था सगळी आपण माहिती घेऊ शकतो। कंट्रोल रूम आहे, पोलीस कंट्रोल रूम आहे, सहायता केंद्र आहे, इथनं सर्व व्यवस्था होऊ शकते। आपली काही तक्रार असेल तर इथं नोंदवू शकता। या ज्या बसेस आहेत या टेंट सिटीपासनं आपल्याला अयोध्या धाममध्ये घेऊन जाणार आहेत। सालासपुर कैसे जाना? हो दे आता महाराष्ट्र आणि छत्तीसगड। आता आपण दर्शनासाठी निघालेलो आहोत टेंट सिटीवरनं। टेंट सिटीवरनं आता आपण अयोध्या मंदिराकडे प्रस्थान केलेलं आहे। आणि या ठिकाणावर आता ही आपली जी बस आहे, ही संपूर्ण इलेक्ट्रिक बस आहे। या बसमधनं आता आपण दर्शनासाठी चाललेलो आहोत। ही समोर असलेली आपली भव्य दिव्य अशी टेंट सिटी। अयोध्या नगरीकडे जाण्यासाठी हा जो रस्ता आहे, आपण बघतोय किती सजावट केलेली आहे आणि साईडनी संपूर्ण वॉलवर रामायणचे दृश्य जे आहे ते आपण बघत आहोत। रामायण दृश्य या ठिकाणी कोरीव चालू आहेत। रामायणाचे घडलेले सगळे प्रसंग या ठिकाणी या वॉलवर दाखवण्यात आलेले आहेत। सर्व प्रसंग या ठिकाणी या ठिकाणी जे अयोध्या प्रभू श्रीरामचंद्राची नगरी याची सजावट केलेली आहे, ही सजावट कशा पद्धतीची आहे, वेगवेगळ्या पद्धतीने सजावट केलेली आहे। जय श्रीरामचे जय श्रीरामचे पोल आहेत।
भव्य अशी ही नगरी, या नगरीमध्ये अयोध्या नगरीमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण अयोध्या भूमीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी सगळ्यांनी लागलं का नीट लागलं राम जय श्री राम जय जय श्री राम श्रीराम जय राम जय जय राम या ठिकाणी जी आपली व्यवस्था आहे एंट्रीलाच भगवान श्रीरामाचा आपल्याला गंध लावण्यात येतोय आणि जय श्रीराम जय श्रीराम। या ठिकाणी आपण आलेलो आहोत प्रभू श्रीरामाच्या धर्तीवर अयोध्येमध्ये आलेलो आहोत आणि इथनं जे आपण मंदिर आहे इथनं 1.8 किलोमीटर मंदिर आहे। हनुमानगडी जे आहे ते 1.5 किलोमीटर आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जे मंदिरात इथं चालत जाऊ शकतो किंवा बॅटरीच्या गाड्या आहेत त्या बॅटरीच्या गाड्यांनी जाऊ शकतो। जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय सुत हनुमान की जय। आता या ठिकाणी आपण बघत आहोत चालत सुद्धा जाऊ शकतो आणि ह्या गाड्यांची व्यवस्था सुद्धा आहे। अतिशय पवित्र असे हे मंदिराच्या सुरुवातीला ते सूर्यदेवाचं मंदिर आहे जो आहे आणि आता हे आपण आतमध्ये जे मेन प्रवेशद्वार आहे या ठिकाणी संपूर्ण सिक्युरिटी व्यवस्था आहे आणि आपण आता मंदिराकडं निघालेलो आहोत मुख्य मंदिराकडं। बॅटरी रिक्षात आता आपण बसलेलो आहोत। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। आणि हनुमानगडीला आता आपण जात आहोत। जय श्रीराम जय श्रीराम। हा रस्ता सुरू झालेला। जय श्रीराम जय श्रीराम। प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आपल्याला व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। हरे राम हरे कृष्णाचा लता मंगेशकर चौकापासून साधारणतः 1 किलोमीटर 1.25 किलोमीटर चालण्याचा हा रस्ता आहे। हा संपूर्ण रस्ता जो आहे हा मंदिराकडे जाणारा पथ अयोध्या मंदिर पथ आहे आणि या रस्त्यावर जाण्यासाठी आपण पायी जाऊ शकता जसे अनेक भाविक आपल्याला दिसत आहेत आणि ही बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या सुद्धा आहेत जे या ठिकाणी काही जण 10 रुपये घेतात काही जणी 20 रुपये पर सीट घेतात। 10 रुपयाचा तसा सरकारी हे आहे। 10 रुपयामध्ये आपण लता मंगेशकर चौकापासून ते रामगडी हनुमानगडीपर्यंत आपण जाऊ शकणार आहोत। या ठिकाणी लंगर चालू आहेत। ठिकठिकाणी आपल्या भाविकांना लंगरची सोय आहे। उजवीकडं आणखीन एक राम प्रणाम या ठिकाणची व्यवस्था आहे। आतमध्ये मस्त असा एक धार्मिक पुतळा आहे। या ठिकाणी सुद्धा भाविक आहेत। डाव्या साईडला पुन्हा इकडं लंगर सुरू आहे। ठिकठिकाणी लंगर आहेत। आपल्याला भोजनाची व्यवस्था जागोजागी केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण शर्ट जे आहेत भगवे वस्त्र किंवा गळ्यातल्या माळा जय श्रीराम लिहिलेले शर्ट हे सर्व काही आपल्याला या मार्गावर उपलब्ध आहे। उजवीकडे जे बघा संपूर्ण भगवे ध्वज आणि ही दुकानं जी आहेत त्या ठिकाणी आपल्याला सर्व साहित्य खरेदी करू शकता। प्रभू रामाची जी नगरी आहे अयोध्या या नगरीमध्ये आपण आलेलो आहोत आणि आता दर्शनासाठी जात आहोत। 2 दिवसाच्या प्रवासानंतर आपण या ठिकाणी आलेले आहोत
आणि दर्शनाला निघालेलो आहोत। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। हा जय श्रीराम पथ आहे आणि या ठिकाणी आपण सरळ जर गेलो तर राम मंदिराकडे जाणार आणि उजवीकडं हनुमानगडीला जाता येतं। त्याचप्रमाणे अयोध्या पोस्ट ऑफिस धाम या उजवीकडं पुढच्या चौकातनं आहे। आता आपण मंदिराकडे निघणार आहोत। आपला संपूर्ण ग्रुप जो आहे हा ग्रुप येतोय। ग्रुप आल्यानंतर आपण मंदिराकडे जातो, त्यांची वाट बघतोय। मागणं येतात ते पुढं मागं झालेलो आहे। जय श्रीराम, चला जय श्रीराम, जय हे बघा हे पुढे थांबलेले आहेत आपली वाट बघत आणि आपण लेकिन दिख रहा नहीं अच्छा, किसी को बता दो। उसको हटवा ही देंगे। अभी ये जो बजा रहे हैं, हाँ अभी बता रहे हैं ना। आपण आल्यानंतर आपण बघू शकतो उजव्या बाजूचा रस्ता या हनुमानगडीला जाणार आहे आणि हा सरळ रस्ता जो आहे हा राम मंदिर दर्शनासाठी जातोय। आता आपण राम मंदिर दर्शनासाठी जात आहोत। या ठिकाणी आणखीन एक लंगर आहे ज्या ठिकाणी आपण प्रसाद घेऊ शकतो। या ठिकाणी नागरिकांना प्रसाद जो आहे हा प्रसाद दिलेला आहे लंगरच्या माध्यमातून। जय श्रीराम, जय श्रीराम। जय श्रीराम। हा संपूर्ण मंदिर परिसर, ज्या मंदिर परिसरामधनं आपल्याला दर्शनासाठी आज जायचं आहे। मुख्य मंदिर त्याचं प्रवेशद्वार या ठिकाणी आहे। हा संपूर्ण प्रवेश घेण्यासाठी आतमध्ये ही लाईन लागलेली आहे। मित्रांनो 1:30 वाजता आता आपण रांगेत लागलेलो आहोत दर्शनासाठी आणि मुख्य मंदिराच्या साठी जी लाईन आहे या रांगेमध्ये आपण 1:30 वाजता दर्शनासाठी सुरुवात केलेली आहे आणि आता दर्शन किती वेळाने होतंय ते आता आपण बघणार आहोत। ही प्रमुख मंदिरामध्ये मुख्य मंदिरामध्ये जाण्यासाठीची रांग आहे। जय जय श्रीराम, जय श्रीराम। जय श्रीराम। सर्व ठिकाणी सिक्युरिटी चेकिंग जोरात आहे, पोलीस बंदोबस्त जोरात आहे। प्रत्येक ठिकाणी चेकिंग पॉइंट पोलिसांचे आहेत आणि या चेक पॉइंटवरनंच आपल्याला आतमध्ये सोडले जातं। श्रीराम मंदिर आणि हनुमानगडीला जाण्यासाठीचा हा स्पॉट जो आहे आपण बघत आहोत। गर्दी कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी टप्प्याटप्प्याने लोकांना भाविकांना आतमध्ये सोडलं जातंय दर्शन घेण्यासाठी। या ठिकाणी एक भव्य दिव्य अगरबत्ती मंदिर परिसरात लावलेली आहे।
या ठिकाणी सिक्युरिटी चेकिंग आहेत. सिक्युरिटी चेकिंगसाठी भरपूर काउंटर्स या ठिकाणी आहेत आणि आता आपल्या बॅग ज्या आहेत त्या बॅग्स या ठिकाणी चेक केल्या जाणार आहेत. मंदिराला जाण्यासाठी ही जी लाईन आहे ही सिक्युरिटी चेकसाठी आलेली आहे. मित्रांनो, या स्पॉटच्या आतमध्ये आता मोबाईल नेण्यामध्ये बंदी घातलेली आहे. याच्या पुढे मोबाईल घेऊन जाता येणार नाहीये. त्यामुळे आता आपण मोबाईल जो आहे इथं लॉकरमध्ये जमा करणार आहोत, दर्शन करून येणार आहोत. मंदिराचं दर्शन तुम्हाला इथंच येऊन घ्यावं लागेल. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहेत. त्यामुळे आता आम्ही मोबाईल जमा करतोय. मित्रांनो, आता आपण अयोध्या मंदिरामध्ये आहोत आणि यातल्या अयोध्येमधलेच आपल्याला जिमी गुप्ता आपले मित्र हैं. इनके मदद से हम मंदिर का दर्शन कर पा रहे हैं और आपको ये मंदिर का व्यू बता रहे हैं. जिमी जी, जय श्री राम. धन्यवाद. जय श्री राम. हा आहे प्रत्यक्ष राम मंदिर परिसर. ज्या ठिकाणी आपण हे बघत आहोत राम मंदिर, याचे काम अजून पूर्ण झालेलं नाही. मंदिराचं मुख्य मंदिर जे आहे याचं काम झालेलं आहे. आजूबाजूचा परिसर अजून डेव्हलप व्हायचा आहे आणि त्यासाठीचं डेव्हलपमेंटचं जे काम आहे हे आता अजूनही सुरू आहे. आपण जसं बघत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी राम मंदिराला लागून जो परिसर आहे या ठिकाणी डेव्हलपमेंटची कामं जी आहेत ही सुरू आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी भरपूर सुरक्षा व्यवस्था. हे आमचे फोटोज आहेत जे राम मंदिरापाशी कामे घेत. मंदिराचे हे फोटो आपण बघत आहोत, प्रत्यक्ष राम मंदिराचे लाईव्ह फोटो जे समोरासमोर आपण बघत आहोत. हा संपूर्ण परिसर आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. जो कळस आहे हा कळस आपण बघू शकतो. हा राम मंदिराचा कळस आहे आणि हा मेन मंदिराचा कळस आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. जय श्रीराम. आपण दर्शन करून आलेलो आहे बाहेर. आता 3:45 वाजलेत. दर्शन झालेलं आहे. दर्शन करून बाहेर आलोय आणि मागं जे बघतोय हा या मुख्य मंदिराचा कळस जो आपल्याला आहे हा दिसतोय, ज्याच्यावर भगवा झेंडा, 2 क्रेन, याच्यामध्ये जो आहे हा मुख्य मंदिराचा कळस आहे. या मुख्य मंदिराच्या कळसाचं दर्शन आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देत आहोत आणि आमचा संपूर्ण ग्रुप जो आहे हा ग्रुप या ठिकाणी आहे जो आता दर्शन करून बाहेर आलेला आहे. जय श्रीराम. तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना झाली. हा प्रदीर्घ काळचा संघर्ष सुरू असताना, हे मंदिर उभं राहत असताना अनेक कारसेवकांचं परिश्रम या ठिकाणी लागलेले आहेत आणि या मंदिराचं दर्शन घेताना, रामलल्लांचं दर्शन घेताना त्या कारसेवकांना विसरून आपल्याला चालणार नाही. त्या कारसेवकांना सलाम करून आपण मंदिराचं दर्शन घेऊयात आणि रामलल्लांचं दर्शन. जय श्रीराम. जय श्रीराम.
जय श्रीराम. श्रीरामांचे भक्त हनुमानजी या ठिकाणी आहेत. रात्रीचं सूर्य दिसत असं नाही काय करायचं. हा बस चल कुठे खाली खाली बघ खाली बघ खाली बघा खाली. लाडू किती टाकले लोकांनी ते खात नाहीये बघ. मंदिराच्या सुरुवातीलाच हा जे नक्षीकाम केलेलं आहे पाणी नाही लक्ष्मी नक्षीकाम जे केलेलं आहे ते आपण बघत आहोत. श्री सुग्रीव लीला किल्ला अयोध्यामधील श्री सुग्रीव किल्ला आपण बघत आहोत आणि त्यांचं हे मंदिर या ठिकाणी केलेलं आहे. मगाशी घेतलं मेरा कमरा मन किधर गया हो. पक्का एक नंबर आइए आइए लाइन में आ जाइए. सबको दे रहे आ जाओ यहाँ से. हो भाई आ जाओ. तू बूढ़ा नहीं है. आता आपण चाललेलो आहोत हनुमानगडीला. या ठिकाणावर राजपथावर हनुमानगडी जे आहे हनुमानगडी मंदिर या ठिकाणी मंदिर आहे आपण बघू शकतो. या ठिकाणावरच हनुमानगडी आपल्याला समोर हनुमानगडी मंदिर जे आहे हे दिसत आहे. बाहेर अनेक दुकानं आहेत ज्या ठिकाणी प्रसाद आपल्याला पेढा आहे आणि नारियल मलाई पेढा नारियल लड्डू अशा पद्धतीचे हे सगळे प्रसाद या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत आणि सगळं मार्केट तशा पद्धतीचं आहे. हे सगळ्या ठिकाणी हे तुम्हाला प्रसाद अवेलेबल आहेत. हे प्रसाद या ठिकाणी हनुमानगडीला मंदिरात जाताना आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरा प्रसाद जो आहे खडीसाखर आहे. मग आपल्याला इथं बांगड्या आहेत, धागे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे धागे आपण वर घेऊ शकतो. आपल्याला हातात बांधण्यासाठी सुद्धा धागे अवेलेबल आहेत. हा एक छोटासा बाजार जो आहे हनुमानगडी प्रवेश आपण ज्यावेळेस करतो त्या प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे बाजार आहे. या ठिकाणी प्रसाद, चुडी, त्याचप्रमाणे हातात बांधण्यासाठी धागे, माळा, त्याचप्रमाणे तुलसी माला ह्या सगळ्या या ठिकाणी आहेत. डावीकडं गदा आहेत. आपल्याला जर गदा घ्यायच्या असतील तर छोट्या मोठ्या सर्व आकारातल्या गदा सुद्धा या ठिकाणी आहेत.
रोज 12 बजे आते करेगा दुकान आते तो दिमाग खराब आज 9:30 बजे दुकान 11 बजे दुकान आ शूटिंग ले रहा हूँ आपका नाम क्या है? कीर्ति बरनवाल। दुकान का नाम? बरनवाल शुद्ध भोग प्रसाद। और क्या क्या मिलता है आपके पास? हमारे यहाँ देसी घी के लड्डू हैं, मलाई लड्डू हैं, बाकी खुर्जन पेड़ा। 500 रुपये से चालू. मित्रांनो, हनुमानगडीला जायचा जो रस्ता आहे या रस्त्यावर आपल्याला हे सर्व पदार्थ प्रसाद अवेलेबल आहेत आणि ह्या बाजारामध्ये आपल्याला मंदिरात जायचं असेल तर प्रसाद घेऊ शकतात. जय श्रीराम. या हनुमानगडी मंदिराला गर्दी आपण बाहेर भरपूर गर्दी आहे आणि समोर जे बघतोय ते त्यांचं मुख्य हनुमानगडी मंदिर आहे. ज्या ठिकाणी रामभक्त हनुमानाचं मंदिर आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी बाहेर खूप मोठी गर्दी आहे आणि ही जी गर्दी आपण आहे भरपूर गर्दी, खूप गर्दी या ठिकाणी आहे. दर्शन घेऊन जी लोक येत आहेत आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा जाण्यासाठी जी रांग आहे ही साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर रांग आता संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी आपण शूट करत आहोत. ओके, जय श्री राम. हाँ भाई, क्या कंडीशन है आपकी? आपका नाम बताइए. जय श्री राम सर. हमारा नाम अमित उपाध्याय है सर. हम यहीं के रहने वाले हैं, अयोध्यावासी हैं. ओके. यहाँ पे सर लोग बहुत खुश हैं सर जी. मंदिर के जब से बन रहा है सर, यहाँ के गरीब से गरीब लोग बहुत खुश हैं सर. अच्छा. जय श्री राम नारा लगा के सर. हाँ, सबसे खुशी की बात है सर, यहाँ के लोगों को सर सुकून मिल गया सर. रोजगार भी मिल गया सबको. बहुत ज्यादा सर. अच्छा. हर घर में सर यहाँ के लोग बहुत गरीब थे सर. अच्छा. जब से मंदिर बना सर, हर गरीब आदमी के चेहरे पे मुस्कुराहट है जी. सही में सर. मैं रियल में बता रहा हूँ सर. हम यही के रहने वाले हैं. हाँ. जो 100 रुपए कमाते थे पूरा दिन में चाय बेच के, हाँ. आज दिन वो 500 रुपए बड़े नॉर्मल से कमा लेते हैं. अच्छा. 500 रुपए सर बड़े आराम से कमा लेते हैं. 500 600 जिस हिसाब से मेहनत करते हैं सर. सरयू नदी. हाँ, सरयू नदी बैठी है. उस हिसाब से सर, जिस हिसाब से मेहनत करते हैं यहाँ के लोग जी, उस हिसाब से सर पैसा कमा लेते हैं सर. जी. अभी आप क्या करते हो? अभी सर हम रिक्शा चला रहे हैं. बैटरी वाली रिक्शा चला रहे हैं सर. अच्छा. हम भी सर बहुत खुश हैं. ओके. हम भी सर जीवन में इतना पैसा 600-700 800 रुपए दिन में नहीं कमाए थे. यहाँ के रह के मैं 500-600 700 नहीं कमा पाया था कभी. हाँ, हाँ. आज ईश्वर के देन से सर मिला है, कमा रहे हैं. राम जी की कृपा और है. शाम को सर अपने घर पे भी जाते हैं सर. जी जी जी. बस एक काम करने ना, किसी अगर जरूरत पड़ती है तो ज्यादा पैसा मत लेना. नहीं सर, नहीं. धार्मिक भगवान के मंदिर के यहाँ पे लोग पैसा ज्यादा लेते हैं. आपके यहाँ हमने देखा है सब जन 20-20 रुपया. आपका कोई ज्यादा लेता नहीं है. अच्छा रेट चल रहा है. कमाई के इसमें ज्यादा मत लेना. लोगों का श्रद्धा है, आप लोग उस श्रद्धा के गांव में रहते हो. सर एक बात और खुल के बता रहे हैं. ये जो पैसा रिक्शे वाले और भी लोग हैं जो अदर बाहर लोगों को परेशान करके पैसा कमाना चाहते हैं, वो सर मैं बता रहा हूँ हनुमान जी का कृपा है ना, वो सर उनका दुगना नुकसान होगा. जी जी जी. वो सर हम क्लियर बता रहे हैं आपसे. सही बात है. वो अनपढ़ लोग ही होंगे जो लोगों को चूतिया बना के लेते होंगे. जी बात है. बेवकूफ बना के, कहने का मतलब सर. और बस ईमानदारी का पैसा सर हम तो कमाते हैं. 10-20 जो भी मिल जाए बस राम भक्त को उनके दर पे पहुंचा दें. यही इतना सर बहुत है. जय श्री राम. और सर एक चीज और है सर, सबसे सर हाथ जोड़ के निवेदन है कि ढेर से ढेर संख्या में सर, ज्यादा से ज्यादा संख्या में अयोध्यापुरी में आइए और जय श्री राम करके राम लला का दर्शन करिए. बोलो जय श्री राम. जय श्री राम. या ठिकाणी आपण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा लता मंगेशकर चौकामध्ये आलेलो आहोत आणि ह्या चौकातनं या ठिकाणी डावीकडे वळाल्यानंतर आतमध्ये शरयू घाट आहे, ज्या ठिकाणी भव्य अशी आरती केली जाते शरयू घाटावर. आणि हे दर्शनासाठी, घाटाच्या दर्शनासाठी, शरयू नदीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आता संध्याकाळी ही गर्दी आपण बघत आहोत.